झी 24 तास एक पाऊल पुढे. आता एक प्रश्न सगळ्यांना आणि थोडंसं आता आपण खरं खरं सांगूया आणि थोडी गंमत करूया. पहिलं प्रेम कुणाला आठवतंय? मला आठवतंय पहिलं प्रेम. ते प्रेम म्हणजे प्लुटॉनिक लव्ह असतं म्हणतात, तसं होतं. नुकतंच कॉलेजमध्ये जायला लागलो होतो आणि समोरच्या चाळीतली सामनेवाले खिडकी मी राहतीये. एक 2-4 दिवस मजा आली. नंतर लक्षात आलं की हे काही जमण्यासारखं नाहीये. पण मग काय झालं? मग दुसरं प्रेम केलं? नाही, तोपर्यंत नंतर तसं काही झालं नाही. तोपर्यंत इतर माझे उद्योग होते, क्रिकेट खेळणं, सामाजिक कार्य करणं आणि मुख्य म्हणजे गिरगावातून ठाण्याला नोकरीला येणं. ह्यातच माझे 3 तास जाण्यात आणि 3 तास येण्यात जायचे. आणि त्यामुळे मला नंतर मग आता आहे तीच बायको मिळाली. पण एक मला सांगावं असं वाटतं, एक मिनिट मी जरा वेगळा सूर सांगतोय. आता जे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय त्यासाठी हे जे सगळे लोक काळजी करतायत, तर मला असं वाटत नाही की काळजी करण्यासारखं कारण आहे. मुली स्वतः कमवायला लागल्यात, स्वतः उत्तम शिकायला लागल्यात आणि त्या स्वतः कमावत्या, आर्थिकदृष्ट्या त्या सबल झाल्यामुळे ते नवऱ्याला त्याने अरे म्हटलं की ती कारे म्हणणारच. आणि देर इज नथिंग रॉंग इन इट. आयुष्यभर मुलींनी सहन करत एखाद्या नवऱ्याशी नाही पडलं तर आयुष्यभर सहन करीत का राहायचं? घटस्फोट करून वेगळं होणंच योग्य आहे. सो दॅट शी कॅन एन्जॉय हर लाईफ ऍट द सेम दॅट फेलो ऑल्सो कॅन एन्जॉय हिज लाईफ. देर इज नथिंग रॉंग इन इट. काळजी करायचं काही कारण नाही. हे यांचा मुद्दा झाला. बायकांना काय वाटतंय? जर एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या मुलाबरोबर आपलं नाही जमते असं वाटलं तर तिने काय करावं? मगाचपासून मी स्पेस ऐकतेय. स्पेस अशी काही द्यायला लागत नाही. आपल्या काय बायका मुली हल्ली काय कमी करतात का? आम्ही सुद्धा तुम्ही म्हणलात फ्रस्ट्रेशन येतं. त्या वयात आम्हालाही वाटलं की आता मुलं मोठी झाली, आपण काय करायचं, काय करू शकतो. मग ठीक आहे, आपल्याला सोशल वर्कची आवड आहे ना, पैसा आपल्याला काही कमवायचा नाही, कितीतरी संस्था आहेत तिथे आपण जाऊ शकतो. पण हे जे मला स्पेस पाहिजे म्हणून आम्ही कुठे गेलो असतो मुलांचा विचार न करता, आम्ही सोशल वर्क करत असो, मुलांच्या वेळेवर घरी येत असो. हे हल्ली स्पेस म्हणजे मला जरा अतिच वाटतंय. तरी आम्ही आमची पिढी, तुम्हाला एक मी 4 ओळी म्हणून दाखवते केलेल्या, की संसारासाठी घेतलेल्या कष्टांचं कधी क्रेडिट कॅश करायचं नसतं, पण पुत्रदान करताच मात्र आपण त्यातून निष्ठायचं असतं. असं माझी दृष्टी. म्हणजे कविता मोठी आहे पण जीवनाकडे कसं बघितलं पाहिजे तुम्ही. नाही तर मग कायम शेवट आपण आपलं स्पेस करत बसलो, याला काय अर्थ आहे? म्हणजे नवीन पिढीला मला एक कळकळीची विनंती आहे की ठीक आहे, आमच्या पूर्वीच्या बायकांचं काही 100% जमत होतं असं नाही, पण गप्पा बसत होतो. तर थोडा स्पेस म्हणजे थोडी घ्या, जातात बाहेरच असतात दिवसभर. स्पेसचा प्रश्न नाहीये, मुलांचा विचार आधी कर. सासू सासऱ्यांचाही नको, नवऱ्याचा सुद्धा नाही केला तरी चालेल, पण मुलांकडे बघायला पाहिजे. त्यांना आई वडिलांची गरज असते त्यांच्या प्रेमाची. तर जरा स्वतःची स्पेस कमी करून मुलांना स्पेस द्या, असं मला मनापासून वाटतं. मी एकच सेकंद, मी तुम्हाला परत विनंती करणार आहे की तुम्ही तुमच्या कवितेच्या ओळी परत एकदा म्हणा. मला एकदा असा फोन आला नाडकर्णींकडे की मी बोलू काय? म्हटलं बोला. तुम्हाला किती मुलं आहेत? म्हटलं 1. म्हणे लकी आहात का? हो. म्हटलं तुम्हाला किती? म्हणे 3 आहेत. म्हटलं मग तुम्ही लकी नाही का जास्त? नाही म्हणे, मला काय, तुम्हाला काय एकाच सुनेच्या लाथा खायच्या आहेत, मला 3 सुनेच्या, आणि मी शिकलेली नाही, त्यामुळे मला चॉईस नाही. माझी इच्छा आहे का मी ह्याच मुलाकडे राहायचं का? 4 महिने झालं की माझं आठवडं तिथे जाणार आहे. म्हणजे त्यावेळेला मला ही कविता सुचली की काय त्या बायकांची दुःखी असणार. तर म्हणून मी त्याच्यावर दृष्टी म्हणून एक कविता केली होती. म्हणे सारं काही मान्यावर असतं, पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर असतं. हे एकदा समजलं की आयुष्य फारच सोपं असतं. मनासारखं दान काही साऱ्यांनाच पडत नसतं. हाती पडलेल्या दानालाच मनासारखं मानायचं असतं. निसटलेल्या सोनेरी सुंदर क्षणांसाठी जोरायचं नसतं.
उरलेल्या अवघ्या क्षणानं मात्र सोनेरी आपण बनवायचं असतं. संसारासाठी घेतलेल्या कष्टांचं कधी क्रेडिट कॅच करायचं नसतं. पुत्रदान करता मात्र आपण त्यातून निष्ठायचं असतं. पण हे सारं करताना हातचा एक राखायचा असतो. आयुष्याच्या संध्याकाळी मनासारखंच जगायचं. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.